नमस्कार, मी अतुल जैन. आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत विलेपार्ले विधानसभा या ठिकाणी. या ठिकाणी शिवसेना नेते आणि माजी नगरसेवक श्री सुभाषकांता सावंत यांनी एक मोठं आंदोलन घेतलेलं आहे. ज्या पद्धतीने संतोष देशमुख या बीडच्या सरपंचाची क्रूर हत्या करण्यात आली आणि त्याच्याच रागाच्या भरात अख्खं महाराष्ट्र आज पेटलेलं आहे आणि आज या विभागामध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित आहेत आणि सर्व मिळून एकच सांगतायत की या वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा द्या. अशा पद्धतीचं एक मोठं आंदोलन या ठिकाणी विलेपार्ले विधानसभेत श्री सुभाषकांता सावंत यांच्या वतीने घेण्यात येतं. फाशी द्या फाशी द्या वाल्मिक कराडला फाशी द्या फाशी द्या फाशी द्या वाल्मिक कराडला फाशी द्या फाशी द्या फाशी द्या वाल्मिक कराडला फाशी द्या एवढी माणसं कशाला वाल्मिक कराडच्या फाशीला एवढी माणसं कशाला वाल्मिक कराडच्या फाशीला एवढी माणसं कशाला वाल्मिक कराडच्या फाशीला फाशी द्या फाशी द्या वाल्मिक कराडला फाशी द्या फाशी द्या फाशी द्या वाल्मिक कराडला फाशी द्या फाशी द्या फाशी द्या वाल्मिक कराडला फाशी द्या एवढी माणसं कशाला वाल्मिक कराडच्या फाशीला 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 फाशी द्या वाल्मिक कराडला फाशी द्या फाशी द्या फाशी द्या वाल्मिक कराडला फाशी द्या संतोष देशमुख साहेबांची हत्या केली का वाल्मिकांना फाशी झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे फाशी द्या फाशी द्या फाशी द्या वाल्मिकांना फाशी द्या फाशी द्या फाशी द्या वाल्मिकांना फाशी द्या. सुभाषसाहेब, काय सांगा ज्या पद्धतीने आज आपण संध्याकाळी एक मोठं आंदोलन घेतलं आणि वाल्मिक कराड यांना फाशी द्यावी यासाठी अनेक या विलेपार्ले विधानसभेतील सगळी लोक तुमच्या सोबत होती आणि त्याला फाशी झाली पाहिजे अशा पद्धतीने अख्ख्या महाराष्ट्रभर हा आवाज उचलत आहे. आपण सुद्धा आज हा आवाज उचललेला आहे. काय सांगाल याविषयी? खरं म्हटलं तर आमच्या पक्षाने फार मोठा एक चांगला निर्णय आज घेतला आहे. अशा प्रकारे की अशा प्रकारची वृत्तीची जी माणसं आहेत, जी संतोष देशमुखांना क्रूरतेने मारला आणि ते फोटो त्याने काढले, ही आणखी क्रूरता आहे. त्या अशा गोष्टीमुळे ज्या हे फोटो सगळे व्हायरल झाले, त्या खरंच त्यांची आई असेल, त्यांचे भाऊ असतील, ते खरोखरच दुःखी झाले असतील की अशा पद्धतीने मारल्यानंतर एवढी दिवस त्या गोष्टीला लागतात. त्यामुळे लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला आणि त्यामुळे आज एक स्वतःहून आम्ही पक्ष काय बोलतो हे तर आहे, पण आम्ही स्वतःहून घेतलं की या वाल्मिक कराडला फाशी झाली पाहिजे. पुन्हा असं कोणी करायची त्यांनी ताकद केली नाही पाहिजे. त्यामुळे आज आम्ही विलेपार्ले विधानसभेतर्फे स्वतःहून या ठिकाणी त्यांना नागरिकांसमोर हे केलेलं आहे. साहेब, काय सांगा ज्या पद्धतीने आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यावा लागला आणि अशा पद्धतीने गेली अनेक दिवस विषय चालवत होता, पण आज शेवटी कुठेतरी कडक निर्णय झाला आणि आज धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. ते नॅचरल होतं, त्यांना द्यावं लागलं, कारण तो त्यांचा खास मित्र ना. शेवटी मित्र कोण असायला पाहिजे, काय असायला पाहिजे याचा भान प्रत्येक राजकीय पुढाऱ्यांना पाहिजे, आम्हालाही पाहिजे. आमच्याकडे सुद्धा येणारे काही लोक असतात पत्रासाठी याच्यासाठी, त्यामुळे आम्ही न चौकशी करता एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून देतो. पण त्याचा असा अर्थ झाला तर याच्या पुढे कोणाला मदत करणंही भारी पडणार आहे. कारण तुम्ही जे कृत्य करता त्याची नॅचरल जो तुमचा मित्र असतो त्याच्यावरती जबाबदारी पडते. आलं लक्षात? साहेब, ज्या पद्धतीने आपण बघतोय की आपण नेहमी बघत असाल की राजकारणामध्ये अशा पद्धतीने गुन्हेगार लोकांना जवळ घेऊ नका, त्यांना तिकीट देऊ नका, त्यांना निवडून आणू नका, पण अशा पद्धतीने नेहमीच आपण बघत असाल तर अनेक लोक आहेत जी राजकारणामध्ये गुन्हेगार जी लोक आहेत त्यांच्या माध्यमातून हे गुन्हे आजही घडतायत. शेवटी जो कार्यकर्ता असतो त्याच्यावर काही केसेस असतात, काही कारणामुळे असतात, काही त्याच्या वैयक्तिक कारणामुळे असतात. त्याची जबाबदारी
जो राजकीय पुढारी जो असतो तो आता त्याच्याकडे येणारा प्रत्येक माणूस हा आम्ही त्याला वेगळा अरे तो गुन्हेगार आहे चल बाहेर जा म्हणून असं सांगता येत नाही. कारण शेवटी राजकारणी हा सगळ्यांना समान जरी मानत नसला तरी त्याला आलेल्या ऑफिसमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला पाहुणचार हा करावा लागतो. याचा अर्थ तो गुन्हेगार असू शकत नाही. पण अशा लोकांना लांब ठेवणं हे अत्यंत गरजेची गरज आहे. साहेब, आज ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की वाल्मिकांना फाशी झाली पाहिजे, अशा पद्धतीने जो सूर उठलेला आहे, काय त्याला फाशी होऊ शकते असं तुम्हाला वाटते साहेब? कायदा थोडा लांब आहे. याला कायदा खरंच मोदी साहेबांना विनंती करीन आणि अमित शाह साहेबांना आणि उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेबांना की मारामारी लढाई दुश्मनी ही होते, त्याच्यात काही हे नवीन नाही आहे. पण ही मारामारी काय पद्धती आहे, कशासाठी होते, खंडणीसाठी होते आणि होत असताना मारताना त्याचे व्हिडिओ काढणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे. म्हणून प्रत्येकाला ज्याला समजतो तो माणूस आज उठून बोलतो नाही याला फाशी द्यावी. थँक्यू सर.